गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आरती आज जसं की तुम्ही पाहिलं माझ्याकडे होती आणि आरती झाल्यानंतर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर प्रसाद म्हणून आज गुरुवार असतो आमच्या मम्मी पप्पांचा, तर तिने शेंगदाण्याचे लाडू केले होते. तर मी तोच शेंगदाण्याचे लाडू जे होते ते नैवेद्य म्हणून दाखवला आणि नंतर पप्पांनी खाल्ला, कारण की आम्हाला अजून गावाकडे पण जायचं होतं आणि पप्पांना पण शाळेला जायला उशीर होत होता. तर आम्ही पटपट आवरून घेतलं आणि माझं अवतार असा दिसतोय कारण की पूजा करताना किंवा आरती करताना जे डोकं असतं ते झाकायला पाहिजे, सो त्यासाठी मी ओढणी घेतली. आज आहे म्हणजे दोरं घ्यायचा दिवस. तर आता आम्ही सकाळ सकाळी आमच्या बाप्पाची आरती केली आणि आता आम्ही जाणार आहोत गावाकडे. आमचं दररोज येणं जाणं चालू आहे. गावाकडे गेल्यानंतर लगेच त्यांनी ते दोरं घ्यायचा प्रोग्राम चालू केला. तर इथं काय काय असतं, पान सुपारी, परत शेतातल्या काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला दोऱ्यामध्ये ओवायच्या असतात, 5-7 अशा प्रकारे. तर त्यांनी ते स्टार्ट केलं आणि इथं मस्त सोनूपरींनी रांगोळी पण काढली होती. गौरी गणपती पुढे पंचपक्वानाच्या राशी अजयरामचं नाव घेते दोऱ्या ग्रहणा दिवशी. देवाच्या फोटो का बघ तुळशीच्या आता तुम्हाला चालते ना. तर मम्मी ते सगळ्यांच्या दोरे वगैरे घ्यायला गेलेत आपलं घेऊन झाल्यानंतर, आणि मी बसले म्हणजे काय म्हणतात रखवाली करायला. मी आणि आजोबा आहोत, म्हणजे आईचे आमचे भाऊ आलेत, सो ते आहेत. आणि मला बोर होते कारण की पोरी पण नाही आहेत घरी आणि मी एकटीच आहे, त्यामुळं जाऊ दे, इट्स ओके. आणि मी तुम्हाला लक्ष्मी दाखवते. आमच्यात सगळं झालं आहे घेऊन, पण तरी पण मी एकदा दाखवते तुम्हाला. आमच्या आई असं म्हणते की दोरं घेतलं ना की लक्ष्मीचा जो चेहरा आहे तो असा उतरतो, म्हणजे असं इमोशनल टाईप. नेहमी जेव्हा पण गावाकडे जाईल तेव्हा आमची आई नेहमी तेल लावते. तर सोनू तेल लावत होती, नंतर मी तेल लावायला घेतलं. खरंच तर ना आजीचं प्रेम, आजोबांचं प्रेम हे खरंच भेटायला खूप नशीब लागतं, जे आमच्या नशिबात आहे, आमच्या चौघांच्या. कारण की असं प्रेम नंतर बिलकुल नाही भेटत. जरी तुम्हाला पाहिजे असलं तरी तुम्हाला नाही भेटत. तर आमची मम्मी पप्पा पण म्हणतात की जोपर्यंत तुमच्या आजी आजोबा आहेत तोपर्यंत त्यांच्याकडून भरभरून प्रेम करून घ्या, कारण की हे जी माया आहे ना ती खरंच म्हणजे मला नाही वाटत की पुढं राहील अशी. हे निस्वार्थी प्रेम आजी आजोबांचं भेटेल, आणि जे आपल्याला भेटलं त्याचं म्हणजे ते आपल्यासाठी सोनंच आहे. वरती आले आणि खाली बसल्यावर इतकं मच्छर चावलेत ना, मला सगळं फोडून गेलं, गाल सुद्धा ठेवला नाही. आणि मम्मी ते खाली स्वयंपाकाची तयारी करतात आणि मी आणि सोनू नाही परी वरती आलोय. आईने खूप तेल लावले मला. तर मी आणि सोनू बॅडमिंटन खेळणार आहे आणि परीत आमच्या इथं पॉइंट्स मांडणार आहे आणि बघू कोण जिंकते बघू. चेसमध्ये ठीक आहे, चल इथे इथं वेगळीच कॉम्पिटिशन चालू आहे आमची. ती बॅडमिंटन पडलं बाजूलाच, इथं सही करायची कॉम्पिटिशन चालू आहे. तर आम्ही वरती खेळत बसलेलो, पण चपाती ते आई वगैरे करत होते. तर आई बोलली की आता चपाती झाल्यानंतर मी तुम्हाला कंस मस्तपैकी भाजून देते.
कारण की आम्हा सगळ्यांनाच कणीस खूप आवडतं. मग ते स्वीट कॉर्न असो किंवा आपलं साधं असू देत. तर हे जे आहेत ते साधे आहेत. तर आम्हाला अगोदर काकांनी आणून दिलं ते सांगोला, पण चुलीवरचं खाणं आणि गॅसवरून भाजून खाणं हे वेगळं पडतं. तर त्यासाठी आम्ही मस्त मग आईने आमच्या भाजून मस्त दिले. तोंडाला पाणी सुटायचं काम झालं बघ. काय खावा कणस आता इथं आमच्याकडं आलंय कणीस भाजायचं. ते भाजले का हो पप्पा? झाले. हई ना जाऊ दे बाई. आला आला. कसं नाही करायचं? कशी फुगते हो पप्पा आई? अगं इथं काय नाही, वाड्याच्या घरात बघा पाहिजे. घरात आत चूल काय सारखं ऐक गाईज, हे मी भाजलेलं प्रकार. सोनू खाते करपलं. की फुकून फुकूनच काळं करायला लागली तू त्याला. इथं आमच्या मास्टर शेफ बसलेत है ना सोनू? बघूच आता हिचं बघू, हिचं झाल्यावर सांगतो आम्ही. हा, ही असंच ठेवतो. ही असू दे, काय होतं त्याला, पोटात तर जायचंय. व्यवस्थित काढ सोनू, जरा मागू जर. किती पुढे जाऊन बसले. उलट पकडायचं असतं त्याला, उलट. इकडं सांगते कसं पकडायचं. हे आहे ना, हे असं आहे ना, असं पकडायचं. हा, जरा तू मागव बाबा. जरा फुक जरा त्याला. इतकी ताकद लागते, भाजी ताकद सगळी गेली. सोनू, हे जर जर पाय पडला ना उलट येईल तुझ्या अंगावर. हळू, जास्त नको लावू की उडून येईल अंगावर. कणीस खायला ये, खायला कणीस. वाव, बघ किती हुशार आहे. बघ की सोनू, तर लांब हो. नाही भाजलं ते, काय तर काम लावून ठेवशील. सोनू, मला भीती वाटते यार तुझी. सरक बाजूला जरा, लांब सरक. परी हो बाजूला. आजोबा, आमचं चॅलेंज लागले. हिनं असलं भाजले, भाजून काढले ते. हिनं असलं भाजले ना दीदीनं. हिनं नीट भाजले का मी नीट भाजते बघायचंय. पुस्तकाचं पाणी काढून ठेवते. देवा, कसं आहे आजोबा, भाजलंय का ते तर बघा. बघ दाखव त्यांना. परी मला जागा दिलाय म्हणून एवढंच झालं. कुठे गेलं ती करपलं तर खाल्लं आजोबांनी. काळ पडू दे आता. आजोबा ती मला ही करू दे नाही. प्राचीन काळी शेतीच्या जगत होता. अगं पोरींनो, एक वाचा ग. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत. ती तो कोणा ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3 आमची चिल्ली पिल्ली दिवसभरांना काय नसतं की कशी करतात आल्या आल्या. कधी सकाळी घालून गेलो ना ग मी आपण. तर नेहमीप्रमाणे आम्ही आता घरी आलोय. संध्याकाळचं 10:15 वाजलेत आणि आजचा व्लॉग असा छान होता.
आम्ही मज्जा मस्ती वगैरे केले. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.